सगळे बियालेले दिसतात. काही एक बिया नको ह्या टायमाक तुमचा काही एक नाही. आता नमस्कार मंडळी, नमस्कार. काय ओळखलात? सांगते तर माझं नाव शेंद्रू गानू देवलेकर. कोण? शेंद्रू गानू देवलेकर. या गावातलो एक टॅलेंटेड माणूस. पण या गाववाल्यांका ना माझ्या कलेचो आदर नाही हो. गेली कित्येक वर्षा या गावातली नाटकं मीच बसत. पण ह्या वर्षी ह्या माझ्या पोरांनी सांगितल्यानी की आम्ही नाटक बसवतो का जाऊन. पण या सकाळचा वातावरण कसा सगळा थंडगार वाटता. काय तो कोकिळेचो आवाज, काय ती पक्ष्यांची किलबिलाट, मन कसा प्रसन्न होता. कोण रे सकाळी सकाळी कोयतो कोण पाजवता? कोण रे इतको खाकारता? कोण बसो का ना तो समजा दाखवते. कौन है रे बुड़बक जो लात मार रहा है? अरे लालू तू? अरे शेंद्रू भैया. अरे माय भया, आपलो गाव 3 वर्षा आधी हगलदारी मुक्त झालो आणि तू अजून आहे बाहेरच करतो. नहीं नहीं भैया, आपको गलत फहमी हो रही है. हम तो ऊ लगा रहे थे. तू काय तर धड सांग. अरे भैया, हमारा मालिक बोला कि सुबह सुबह साइल मिर्ची लगाने को. हाँ. क्योंकि हमारे दांत है ना वो पान खा के लाल पड़ गए थे. तो ये सब लोग बोले कि सुबह सुबह साइल मिर्ची लगाओ, दांत एकदम सफेद हो जाएंगे. आपको तो पता है ना भैया, शाइन लगा डाला तो लाइफ जिंगा डाला. हा त्याच म्हणतो. माका वाटला की तू पटशा बाजून बाहेरच करतो की काय. तर ता जाऊ दे म्हणले. तुमका वाटत की ह्यो भैया आपल्या गावात करता काय. तो ह्यो हा त्या पम्या नाचमकाराचो कामदार. गेली 2 वर्षा झाली आपल्याच गावात राहता. त्याका मालवणी तशी समजता पण बोलाक काय येणार नाही. काय रे तुका मालवणी बोलाक तरी येता? आती है ना भैया, थोड़ी बहुत आती है. मग 4 शब्द आमका तरी मनान दाखव. अगर भैया आप मुझे कुछ गुस्से में बोल दो तो मैं आपको मालवणी में बोलूंगा कि तुझ्या औशीचो घोष आल्या जो रमेशा सत्य नसतो. तुका नाही गावात कुत्राची किंमत आणि तू माका सांगतोस काय रे रानडुकरा भैया, रानडुकरा बोल रहे थे. यो 2 वर्षा गावात राहलो आणि पार निजावून टाकले आणि 2 वर्षा गावात राहलो तर माका काय जगात ठार नाही करणार. अरे वो सब छोड़ दो भैया, मैंने सुना है कि आपको फिल्में बनाने का बहुत शौक है. होय रे लालू, पण या गावातल्यांका माझ्या कलेचो आदर नाही रे. माका बनवतो तो बाहुबली. हे गावातल्यांका मालवणी स्टोरी पण वाचून दाखवलं. पण हे माहिती आहे सगळे माझ्या हसले रे हसले. अरे उन सबको छोड़ दो भैया, आपके फिल्म में ना मुझे हीरो बना दो. मेरा बचपन का सपना है हीरो बनने का. ह्याचा आता खरी ना हिरो बनव. गावातल्या पोरांचं बाहुबली बसवल्याने महाराज आय तो गावलो सकाळी जरा टेर खेचतोय. हा तू आणि बाहुबली मेला तुझा नाही तर बाहुबलीच्या तलवार इतक्या वजन आणि तू बाहुबली बनतलं. अरे भैया आपने मेरी एक्टिंग नहीं देखी है. बाहुबली जैसी बॉडी तो मैं 2 महीने में बना दूंगा. बघतोय असे किती येतात माझ्याकडे. हम क्या करते हैं भैया, बाहुबली की एंट्री ना मतलब मेरी एंट्री ऐसे 5 घोड़ों के रथ पे ऐसे बैठ कर आते हुए दिखाते. घोडे आणि ते पण 5 सांगता. एका मी माझ्या पिक्चरात घेतलं तो माझे घोडे लावतो. ता काय नाही बाबा, आपण साप घेऊया. साप. होय होय असे तसे साप नाही, व्हेरायटीज साप आणूया. काय करायचा, एक दिवस जायचा एका वरच्या कापार आणि व्हेरायटीज साप पकडून आणायचे. घनोस, फुरसा, मनेर, दिवाड, कोबरा असे व्हेरायटीज साप पकडून आणायचे. आणि एंट्रीचं सीन असं शूट करायचो की 4-5 माणसा शेतात आपल्या काय तर काम करीत असतली आणि त्या सापांका आपण शेतात सोडायचं आणि एक साप एडिटिंग करताना येदो दाखवायचो. येदो म्हणजे कशी लोका भिया होईल आणि तू
म्हणजे बाहुबली त्यांका जाऊन वाचवायचा. आता वाचवतलो कसो? हा. सगळ्या सापांच्या जायचा मागणा, सगळ्या सापांची शेपटे करायचे एकत्र, काढायची अशी खिशातनं रशी, मारायची अशी गाठ. मग काय सगळे शेपटे एकत्र झाले की टाकली एकत्र होतली. मग एक पाय शेपटे आणि एक पाय टाकल्या टाक असो झेंडो पडतोय. नहीं नहीं भैया, ये नहीं होगा मुझसे. अरे भिया नको रे, एंट्री तो सीन भारीतलो आयो. अरे भैया, किसी एक ने काट लिया तो? ह्या टायमा माझा अंदाज काय चुकला ना. अंदाज चुकेगा नहीं मतलब? अरे गेल्या टायमाक जो बाहुबलीचो रोल करू होतो ना, त्याका चावला म्हणे. माका वाटला 2 तास राहात. आम्ही काय तर शूट केलो आणि त्याला नाही ताकत. मतलब? ओम नमः शिवाय. अरे नहीं नहीं भैया, ये नहीं होगा मुझसे. हम क्या करते हैं भैया, सीन ऐसा शूट करते हैं कि हीरो और हीरोइन. भैया, आप पिक्चर के लिए हीरोइन मुंबई से लाने वाले हो ना? दमडीची नाही का माई आणि रुपयाचं नव्याचं घे का? ता काय नाही बाबा, आपल्या गावातच एक सुंदर नटी आहे. कौन? बबलो मळेकर. ऑप्शन नाही. आपको बबली मयेकर बोलना है क्या? अरे नाही रे बाबा, त्याचं अजून तू रानटी सौंदर्य बघूक नाही. वो जो साला रात पे दिखता नहीं वो? होय. ए काय हो, बोला नको ते का? भल्या भल्या माणसांका फसवल्या ना त्यांना. अरे झाला काय पाठच्या टायमाक आम्ही शिमग्याक नाच काढू होतो. ह्याना सांगले मी सगळा घराकडनं नेसा नेतोय. गेलो घराकडे आणि गेलो सगळा नेसात आणि असो रस्त्यातनं मुरडत चालता. आणि तुझो मालक कमे नाचन करान बघले. त्याचा या रानटी सौंदर्य बघून डाच मारला. मग काय धरल्या नसू हात आणि न्याल्या जरा कागद परपट. मग कोण नाचनकार फसला का ती गावाकच नाही. शॉप मध्ये गेलो घरा रानटी सौंदर्य बघून. गेलो असो शॉप मध्ये होतो सुकलेल्या फणसावरी. सगळ्या पोरांनी उचलून हॉस्पिटलात नेलेली. पर भैया, पिक्चर में हीरोइन के साथ रोमांटिक सीन होंगे, सॉन्ग होंगे, उसके साथ थोड़ा अजीब लगेगा करने में. अरे काय बिया नको रे, तू त्याच्यात आतलं सौंदर्य बघ. नहीं नहीं भैया, ये नहीं होगा मुझसे. अरे काय नुसता लावलं, ह्या नाव होता ता नाव होता. लय बोलशीत ना टाकीन वेल्डिंग करून तुझी. वाटला काय तुका? आणि इतकं चुनू चुनू बोलतो काय येतं रे तुका? आते हैं ना मुझे, बाहुबली के डायलॉग आते हैं. चार मानान दाखव. रुको. अमरेंद्र बाहुबली यानी मैं. ए बाबा असोच घरात जा वाटली बघ. मेले आपण मालवणी बाहुबली बनवतो आणि असे डायलॉग ठेवतलं. नीट बघ असे डायलॉग येते. कोण? अमरेंद्र बाहुबली. कोण? अमरेंद्र बाहुबली. या गावाच्या यशिक साक्ष मानून शपथ घेतोय की माका सगळे भावकेचे नियम मान्य असतील. ते जर मी तोडलंय तर माझ्या घराची कौला उडान जातं. माझा आधार कार्ड छाप नाहीसा होय. असे डायलॉग होय. पर भैया, बाहुबली ऐसा कैसा बोलेगा? और मुझे नहीं लगता आपसे बाहुबली होगा. और मुझे ये भी समझ आया कि ये गाँव वाले आप पे क्यों हंसते. मैं तो चला घर. थांब रे लालू, मस्करी करू होतय रे तुझी. माका जा यो महिनो खायचो चालू हा. ये महीना जनवरी, मग पुढचा महिनो फरवरी. पुढच्या महिन्यात काय आता? पता है ना भैया, हमारे जैसे आशिकों का त्योहार. हो बाबा खायचो नाही सर. वैलेंटाइन वीक भैया, वैलेंटाइन वीक. हाँ हाँ. पहले तारीख को आता है रोज डे, फिर प्रपोज डे, फिर टेडी डे, फिर चॉकलेट डे, और फिर आता है काय करतो काय? हग डे भैया, हग डे. और फिर आता है अरे सगळ्या तोंडात दुकान ठेवलं. किस डे भैया, किस डे. हाँ हाँ. और लास्ट में आता है वो वैलेंटाइन डे. उठ चल. मर गया रे, मर गया. लगता है ये मेरे को अपने बाप की गाड़ी समझते हैं, जो बार बार किक मार रहे हैं. काय बोललं? कुछ नहीं, कुछ नहीं. अरे माहित हया तुका व्हायचा नकोता माहिता वयाचा माहित नाही हा. क्या?
अरे पुढच्या महिन्यात आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, हे तुका माहित ना? अरे सॉरी सॉरी भैया, मैं तो भूल ही गया था। पर आप भी गलत बोल रहे हो, वो सिर्फ महाराष्ट्र के नहीं पूरे हिंदुस्तान के आराध्य दैवत है। अरे सॉरी सॉरी, माझाच चुकला। पण महाराजांच्या जयंती दिवशी सकाळी सगळ्या गावातल्या लोकांनी कार्यक्रम ठेवले आणि रात्रीचा काळ तर रात्री गावातल्या पोरांनी नाटक बसवले। आपण बाहुबलीचा मालवणी रिमेक त्याची आज पहिलीच रंगीत तालीम आहे। मेव काय रंगीत तालीम बघूक नाही होय? बघ या, आवडली तर ठेवूया, नाही तर अजून महाराजांच्या जयंती 1 महिना बदलूक गावात। पर भैया रंगीत तालीम है किधर? अरे त्या खालच्या वाट्यातल्या परबांच्या वरकडे। हाँ तू ये बघूया, एखादं रोल गावलं तर। ठीक है आता हूँ। चल घराकडे काम होत। चलो मैं भी आता हूँ। वा, मंडळाचं बजेट वाढलेला दिसता। चांगला चांगला। पण हे माहित आहे पोरगे रवले काय नाटकात काम करणारे? कोण इला नाही की काय रे? इलो सगळे इलो, पण कसा माहिता आम्ही सगळा सिस्टमॅटिक करतो। आता नाटकात जसे एंट्री होतले तसेच एक एक बाहेर येतले, कळला का? हा हा, पोरगे सुधारलेले दिसतो। चांगला चांगला, सगळा कसा सिस्टमॅटिक करतो। तर सावधान, आपण आहात या माहिष्मती राज्यात आणि या राज्याची एकमेव महाराणी देवी बिनकामी। ए थांब थांब, खयची देवी? बिनकामी। अरे मेल्यानू, त्या पिक्चरात तिचं नाव शिवगामी देवी होता रे, आणि तुम्ही तिका बिनकामी केलात? तशी ती कधी काय हो, फक्त वचन हे मेरा शासन इतक्यात तिका माहित होता, बाकी तिने काहीतरी केलं ना। आणि आता आपण मालवणी बनवतो, काहीतरी वेगळं बनवलो म्हणून बिनकामी, आणि तुम्ही घबरा। हा हा, आण बाबा कोणती? सावधान, येत आहे देवी बिनकामी। भाजी गा भाजी, ताजी ताजी भाजी। ओ भाजी गा ताजी मस्त की। हे मेल्या, तू या राज्याची महाराणी अरे, आणि तुझी एंट्री आहे ती भाजी विकताना दाखवली नाही। हा का मला काय माहित नाही, माका जेवढं सांगितलं ना तेवढंच मी करतो। अरे पण तू राणी वाटत नाही, राणी कशी रॉयल दिसा कोई? ओ काका काय हो बोला नका, एक तर नाटकात बाई बना कोण तयार नव्हता। 5 दिवस हे सगळे माझ्या पायावर लोटांगण घालीत होते, तेव्हा होय मी बाई बनलो। म्हणजे डिमांड आहे तुका? होय तो, आता जास्त बोललास ना सगळं सोडून घरात जायला। हा हा, चला चला। चल सुरू कर आता नाटक। ओ काका काय बोलला? खय काय? अरे नाटक सुरू कर। हा, आता नाटक संपादक होत एक जरी शब्द बोललास ना तुमका तुमच्या बायकोची शपथ। हा अरे बाबा, कायदा हात घातलं रे बरं। हा, तर या माझा वचन असा की भाजी संपल्याशिवाय टोपली खाली ठेवायची नाही। काय नाही परत टाकले। हा, आणि तू माझा अपमान केलं, मी तुका सोडूच नाही। रक्तच नेला तो कडप्पा। त्याचं नाव काय? कडप्पा। खयचो कडप्पा? संडासाच्या टाकीवरचो की किचन मधलो? काका वाईट काहीतरी व्हरायटी होईल नको? अरे पण ह्याचा त्या पिक्चरात कडप्पा नाव होता रे, आणि तुम्ही एका कडप्पा गेलात। गप्प बसा तुम्ही, गप्प बसायचं।
राजमाता बिनकावी देवी, काय करतोस हे? गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. काय कटप्पा मराठी होता? असं पण तो मराठी असतो लोक. ठीक आहे ठीक आहे. काय चाललं राज्यम? राज्य दिवसेंदिवस काय टुणटुणीत होतं? मला वाटलं राज्यात फुकटचं राशन वाढत चाललं. ते बाबांनो तेव्हा खैना संस्कृत आणला आणा रे कोणतं रशियाना हयात फास लावून मारतोय. कटप्पा राजमाता बिनकावी देवी, काय कामवाली देवी. हा तर ह्या आमच्या व्रतामध्ये आम्हाला चालून चालून खूप भूक लागली आहे, त्यामुळे आमच्या भोजनाची सोय करा. तुतारी वाचतली तुमच्या भोजनाची सोय आता मी नाही तर तुमचं प्रिय पुत्र करतो. कोण? या राज्याचे राजकुमार अमरेंद्र बाहुबली येत आहेत हो. गाडीवाला आया घर से कचरा निकाल, गाडीवाला आया घर से कचरा निकाल. नाटकात ना भट्टाकतात. अरे बघ तुझ्यासाठी मी काय काय आणलोय. काय? मामा पार्लेजी. यो बघ पार्ले जी जी म्हणजे ग्लुकोज. चलन चलन अंगातलो ग्लुकोज तुझ्या साप गेलो असतो. साप म्हणजे साप अप्पच्या अप्प पुढं का ग्लुकोज सरसरावर वर चढतो. अर्धच पाठव आपला असती घे. आता सोडून या अमोल लस्ती खा थंडगार वाटतं. नंतर का इतक्यात भरपूर चलाचा आजूबाजू शेंगदाण्याची पुडी गेली टाइमपास होता. लेकरा पण ह्या सगळ्याचो हातीतून आणलं होतं. आता या गाडीचो आणि आता सगळ्याचो त्या गमन रस्त्यानंच करी दिलं. इतके माणसा काय काय तू का बघू असल्या नाही करला असतंय ना आता चुकीची चव नव्हती. सगळे इलेट माझी एंट्री बघू. एंट्री दणदणीत वाटप होईल म्हणून या बाकी काय नाही. ठीक आहे ठीक आहे. या तुझ्या प्रामाणिकपणावर खुश हो. या माहिष्मती राज्याचे राज्य करीत आहोत. वा जशी आपली आजी. मॅडम काय रे मी पाया पडत होतो. उटप्पा कटप्पा उटप्पा. शटप्पा आता तुम्ही राज्य होणार आहात, त्यामुळे असले फालतू जोक मारणे बंद करा. येत्या मध्य पौर्णिमेला तुमचा राज्याभिषेक होणार आहे. मध्य पौर्णिमा म्हणजे नक्की का? कशाने? वा 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 शुभ मुहूर्त. मामा याचा काय असाच ना राज्याभिषेक सकाळी आटपायचो रात्री कसा. रात्री आपल्या वाईट टाइम भेटत पुढे काय बोलायचं हा चलाचा हा नुसतो राजा होऊन चालणार ना. ठीक आहे पण तुम्ही आता राजे होणार आहात. तुम्हाला भेटणार आहे घरासमोरील 10 एकर जमीन, वा 2000ची पाण्याची टाकी, वा कपाट, वा डबल डोअर फ्रीज भारी. आणि आयुष्यभर मोफत गॅस. अशा सुविधा भेटत असतील तर राजा होणे काळाची गरज आहे. नक्कीच बनेन मी. ते बाबानू थांबा थांबा आता बाबा माझं बोलातून नाहीला जा. तुझ्या हौशीच्या भवान झाली त्यावेळी राजा डबल डोअर फ्रीज आणि कपाट दिलेले आहे होय. काका, मी तुमका मगाशी सांगले काहीतरी व्हरायटी होई नको मी गप्प बसायचं. हा, चल. बापू पण त्याआधी तुम्ही देशाटनाला जाऊन या. नको माते सकाळी कार्यक्रम झालाय माझा परत होईल असं वाटत नाही. काय देशाटन कटप्पा तयारीला लागा. आणि हो वाटेतून जाताना डोक्यावर पडू नका नाहीतर एक टप्पा आउट व्हा. जो आपका हुकुम. मामा इस्तिकलाल. ये मेरा वचन है
ये मेरा वचन है, ये मेरा वचन है। राजमाता भिंकामाची हा राजमाता भिंकामाची अच्छा गावात हे लालू बाबा तू होय काय रे? अरे भैया ये सब लोग बोले कि नाटक में तुम्हारा कचरा कांड बोले साला ये कचरा बना दिया गंडा बोला नहीं का? और आप भी ना जरा उधर चुप बैठिए मैं डायलॉग डबल नहीं बोलूंगा अरे वा. राजमाता भिंकामाची या तू काय केलंस हा सगळी इस्टेट त्या पुतण्याच्या नावावर केलंस जिला काय ठेवलंस असली तू फालतूगिरी केलंस नाही 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 आता याचो उद्रेक होतलो माझो झील इलो ही पृथ्वी हलान जातरी भल्ला हॅलो बाबा. ए बाबा उठ चल उठ उठ उभं राह बुद्धी रे अरे काय या चढवलं तकडे तुझ्या आवशी सगळे इस्टेट त्या बाबूच्या नावावर करून टाकल्या ना काय? काय काय सगळे इस्टेट म्हणजे सगळे डबल डोर फ्रीज दिल्या पाण्याची टाकी दिल्या जमीन देऊन टाकल्या त्याला सगळी आणि ती कलर टीव्ही? तुझा कलर टीव्हीचा पडला अरे सगळे इस्टेट त्याच्या नावावर करून टाकलं ना काय नाही पप्पा, शेवटी जीत आपलीच असा. अरे शेवटी जीत कोणा भैया आमका दोघांका पहिली जीत होऊया पहिली जीत चल काय तर बघूया तिचा चल बाबू हमें चौकन्ना रहना पड़ेगा. अरे तू दोघाच तू काही चौघांची गरज काय? चौकन्ना मतलब सावध रहना पडेगा. ठीक आहे ठीक आहे. बाबू मला इथे कोणीतरी असल्याचा भास होतो. थांब मामा, मी जातो. अरे मामा तेरे होते हुए मुझे कोई मार सकता है क्या रे? जातोय का जाऊ? जातो जातो. कोण आहे ते मी पण पाहतो. हॅलो, अरे रेंज नाही गावना. बाबू वाचाव वाचाव वाचाव. मामा घे तुझ्या आता होय कोण नाही वाचव. अरे वाचवा कोणीतरी. कोणच नाही रे.
मामा पाव काढणार नाही कोण बाहुबली कोण कटप्पा माझ्या बरोबर मारायचो तीन लाव. एकदम दिल लावूया मराठ साहेब बघूया काय म्हणता 500 होत 500 हजार सांगा बाप्पा काय मारू धन्यवाद तुम्ही आम्हाला आर्चरी शिकवली. आरची आले परसाला सांगायला नाही आर्चरी म्हणजे धनुर्विद्या. पण आपण कोण? मी अमरेंद्र बाहुबली पण तुम्ही कोण मी देवसेना. तुम्ही एकट्याच आले तुमच्या सेना कुठे आहे नाही माझे नाव देवसेना पण आम्ही आपल्यास ओळखले नाही. बाबू आपण यांना खरं सांगायचं. नको मामा नको आपले कपडे बघून ओळखतीलच त्या हो आपले कपडे बघून तर आपण छपरीच दिसतात. म्हणून तुका सांगत होते माझ्यावर येऊ नको दोघांकाव छपरी म्हटल्या आता माझ्या आगर घ्या ना. 4 चौकात इज्जत घालवल्या आता सांग आपण कोण होते माहिष्मतीचे होणारे सम्राट अमरेंद्र बाहुबली ज्यांच्या नावावर स्वतःची 10 एकर जमीन डिझायर गाडी कलर टीव्ही डबल डोअर फ्रीज सगळं स्वतःचा. म्हणजे ज्यांना डबल डोअर फ्रीज भेटणार महाराज. सकाळपासून तुझ्या मका डाऊचा सकाळपासून म्हणून तुका हानी नव्हत मी गावली तर गावली. तुझे डोळे नाही इतक्या सगळा घातलाय तुला मी बाहुबली मी होय नाचतो त्याच्यावर कसला कसा वाचा दे बरा हो तू मला आवडलंस मका तुझ्याबरोबर विवाह करूचो पण तसं नाही करूचोय तू माका वचन दे माझा विवाह करून देशील. ए काय वचन हे काय जा तिकडे जा 100चे 2 हार देत आहे लग्न हेच करून टाकूया टाइम नाही आपल्याकडे. एवढा घातलंय का घातलं पट्टाप्पा करून नाचतो उद्या ही माणसं नका सांगतली मामा लवकर टाइम नाही लाडू घे. हे लाडू आपण पाटावर ठेवूया. अरे 5 लाडू अरे बाबा ठेव. ठेवून आणि तिथे का बाहेर बघा काय बोलणं नाही म्हणून झोप राहायचो मग. आता आपलं लग्न झालं आता याची भीती भियाची गरज नाही. राजमातेकडे जाऊया तुका बघून खुश होतली. चल मामा परत तुका आणतोय. राजमाता खुश होईल काय ते आधी मी माझा डाव खेळतो. राजमाता माकडला पुत्र राजमाता ते
पहिलंच कुत्र आहे. अरे ये बा ये, ती तुलाच कुत्रा म्हणते. राजमाता, आपल्याला वाटत नाही की आपला कुत्रा आता वयात आलाय? होय, कॉलेजमध्ये जायच्या वयात आले. जून महिना जवळ येतोय, लवकरच ऍडमिशन करून घेऊया. राजमाता, मला लग्न करायचं आहे. काय 11वीचा अजून पत्ते नाही आणि लग्न करायची भाषा करतोस? राजमाता, तुम्ही बाबू जमीन दिलास, मी काय बोललोय नाही. डबल डोर फ्रीज दिलास, मी काय बोललोय नाही. राजमाता, आता तरी माझं लग्न करून द्या ना. बघा बघा बघा, किती ऍडजस्टमेंट वाला जिला माझो. आता तरी त्याचा लगीन करून द्यावा, शेवटी आपलोच जिला तो. वल्ला, माका सांग, तुका कोण आवडता काय? होय होय, ही पहा. ही दिवसेंदिवस तुझी चॉईस खूप खराब होत चालली आहे. राजमाता, मग ह्याच्याशीच लग्न करूचा. दिला वचन. दाखव, कशी दाखव. अरे वा, कडक. वचन वचन ठेव. गाणं वाजला की भर काढतात. नाटक करता असतं बरं, नाही तर मी घरात जातोय. परत एंट्री मारणार. काय होऊन दे, राज्य नाही गावलं तरी काही नाही. एका बाहेर राजमाता, हिच्याशी माझा विवाह झालेला आहे. आता ही तुमची सून आहे, सून. राजमाता, तुम्ही मला वचन दिलेलं, भर गेला तुमचं वचन. आठवा तुमचं वचन, आठवा. दुसऱ्यांच्या बाईकवर तुझं लक्ष तुझा तू बघ ना. बरीच स्वतःचा गायचा बघायचा, दुसऱ्यावर लक्ष ठेवायचं नाही. आणि कसला वचन, वचन बिचन काय नाही. लगीन केलं, भरपूर खर्च झालो आम्हाला, त्यामुळे भल्ला बिल्ला काय नाही. बाबू, ही भल्लाक वचन दिलं की त्याचं लगीन देवसेनेशी होय. पण का? कारण त्यातच तुझं भल्ला आहे. शक्य नाही, शक्य नाही. तुमचा वचन असाच तर आम्ही राज्य सोडून चाललो. आमका लग्न इम्पॉर्टंट हा, राज्य काय कधी मिळेल. बघताय राजमाता, आपने उसको पाला और वो काय करतोय? दोन नंतर टेन्शन मध्ये होय आणि तू काय असले बेरे मारतो. चल पहिले घरी जाऊन बस. चल सून. तुका आधीच सांगते, मी डायलॉग परत बोलायचंय ना या. घे पाणी, घे बरं. पाहताय राजमाता, आपने उसको पाला और वो हस्तीन का सांप निकला. आज तीनवाजता साप निघाला. तू काय थंड घेत. दोन मोठी माणसं बोलतात ना. बदला बदला. ए बाबा, खडे चाललं बदलो घे. नाही नाही नाही, त्या तुझ्या नावचा नाही. ते का मारूचा का, तो कडक पाच करतलो. नको राजमाता, नको. हे पाप माझ्या माती मारू नका. वाटल्यास माझं मानगूट कापा. मार्बल कडप्पा. त्याला तूच मारतोस की आम्ही मारू? नको राजमाता, मारतो मी त्याला. ये मेरा वचन है. ये मेरा वचन है. ये मेरा वचन है. चल बाबा, तू चल, तुझ्या नावचा नाही. पहा हे डोंगर, पहा या नद्या,
हे काजी बघा आपले आहेत. नाही, काजीचे मालक मुंबईला राहतात. 5 वर्ष झाली आम्हीच काढतो. हे बघा काजी, हे आपले आहे पण 5 वर्ष आले नाहीये. हे डोंगर, हा चमकता मामा. पिंटाऱ्यांनी हमला केला. कुठे आहेत पिंटारी? हे पिंटारी हो, हे काल जन्मले नाही तसं आज मारायला आल्या मला. कशाला आलाय, कशाला आलाय आपण? बाबू चक्रासुरम लढाई स्टार्टअप. सगळ्यांना मामा का बाबू राज आज्ञा. इतक्या लवकर मारलंस वाटलेलं नाही. काय नाही, माझी सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करी. तुझी डबल फ्रीज, तुझ्या नावावर मामा, तुझ्या नावावर. 10 एकर जमीन, तुझ्या नावावर देवची ना मामा. देवसेनेचं लग्न मी भल्ला सोबत लावून येतो. जा मामा जा, कर्तव्य पार. मामान मारले. माका वाटलेला मामा असापर्यंत कोण मारू शकत नाही, पण मामानच माझी पाटीत मारल्यान चालू. देवाया काय केलंस तू? सगळं राज्य होता माझ्याकडे. देवा म्हणजे लागली नाही, जितोय मी. काय नाही देवा, धन्यवाद पण मामान प्रॉपर्टी आणि देवसेना नेल्या. हे मामा कसा वाटला रे नाटक? अरे नाटकाचं काय सांगतो रो? अरे ह्यो कोमात गेलो नाटक बघून. ह्यो बोलला नाही आता रे. चंद्र बिंद्र गेले आता. नाटक बघून सदम्यात गेलो. आनंदात डोळे हलवणं नाही, पाय हलवणं नाही. ए बरबा, त्या खोल्याची चावी आणि तुला काय रे? चावी आणि गुलाब फेका मागता काय माहिती. नाव नाही हा. काहीतरी कमावलो. बघलास, एका म्हणतात माणूस पहिल्याच दिवशी तालीमे केलो. पोळे आणल्यान चल भूक लागली हा. कशी वाटूक घे, एक एक वाट डबल खाणार आयो. तुला मस्करी सुचता रे हा. तुमच्या औषधीच्या भावात देवसेना आणि काय ती शिवगामी देवी असं मेळ झालं. अरे बाबा, त्यांचा सगळा सुट्टा लागला म्हणून गेली असती. पुढे रे नाटक आवडला तुझ्या मारी. त्या पिक्चरात तुका बाईला वांगडा झूज करताना दाखवले आणि तुझ्या नाही एक टप्पाव मेले स्वतःच्या पुतण्याच्या बायपर हो ब्रो मामा रे. आणि काय नाही, उद्या सकाळी सगळ्यांनी पारार जमूया आणि चांगला काय तो नाटकाचा विषय ठरवूया.
मान्य हा? तर यावा नाही तर परत चपलाचा मार खावा. जा आणि विचार करतो आणि सांगतो. इच्छा काय तुम्ही एकदा मिळालात आम्ही इच्छा झाला होता. एकाने मी बियातलोय हा मी तिला की हा. नाही तर काय अरे इतके वर्षातून नाटक बसवता एका पण आदर ठेव बघ. नाहीतर एका मी कुत्र्याक मानले नाही कुत्र्याक नाही तर काय? अरे औषध हो तुमच्या मला आधी करा जातो मला नाटक पण भराव आणि पण आणि ॲडो रे बोल लालू ए लालू अरे तुका मारूक चप्पल नाही घेतलं चपल्यात काटो गेलो म्हणून चप्पल हातीत घेतली आणि ता जाऊन दे ते बाकीचे सगळे रवले कोण शापता आते येऊन गे ते येत अगत बस येतच महाराणी अरे भैया बाहुबली तो कैंसिल हुआ अब आगे क्या करेंगे अपने को सोचा है अरे मेले नाटक तर माझ्या रक्तात भिनता किंवा का असो साधू सुद्धा माणूस समजा नको उडत्या पक्षाची सावली बघून सांगू शकतो नवरा की माझा हातो वाटला नाही तुका पर भैया नाटक का सब्जेक्ट क्या है अरे या पुढचा नाटक काय का हॉरर स्टोरीवर त्याच्यात तू मेन वाह यस पर भैया आप इस बार मजाक तो नहीं करोगे ना अरे नाही रे बाबा तर आपली स्टोरी ना एका गावात ना सुरू होता त्या गावात असता तिटो त्या तिटार एक वडाचा झाड असतं आणि त्याच्या ठीक रात्री 12 वाजता बिटकीन येतात आणि थैना जाणाऱ्यांका झोपटता आणि झोपटताना अशी तशी झोपटत ना गाणी मनान झोपटता गाणं कायचा माहिता झाल्या 3 दिवसांदा जवळ हाय गावलांदा वाटेत भेटला कोणतर कोडीन त्याचा गांजा भैया बहुत डेंजर स्टोरी है पर इसमें मेरा कौन सा रोल है मेन वाला चेटकीन इसको नहीं नहीं भैया मैं नहीं करूँगा चेकिंग का रोल बघला यांचा असा ऍक्टर बनतले नाही. ऍक्टर कसो खयचो रोल करूक तयार होयो मैं नहीं करूँगा काय मी नाही चल आला मला आणि बाकीचे रवले कर इलव इलव सगळे इलव आता मी अरे हे सगळे जमा जमा टाइम लागलो अरे आता आपण जमलो होते का कालचा काय केलं बघलास ना काय केलं का चपलान मारलं ना चपलान त्यामुळे बाहुबली हो कॅन्सल केलं त्यामुळे नवीन जर डोक्यात कोणाचे विचार असतात काय विषय असतात सांगून टाका पुढे काकानू आपण केजीएफ वर पिक्चर बनवूया आणि फान कर एक तर आधीच त्या बाहुबलीचा वाटोळा केला केजीएफ मध्ये त्या रॉकीकडे सोन्याची खाण होती माय धन तुम्ही त्याच्याकडे चिऱ्याची खाण दाखवता का काय ना काय तो धड एक चांगला तो विषय ठरवा त्यापेक्षा आपण सैराट 2 बनवूया आरती बनतल कामवाली बनले तितके पुढे आले मग लगान बनवूया हाँ मुझे चलेगा पहले भी मैं कचरा था अभी मैं कचरा बन ए नको तर काय सांगतो रे तूच काय तू विषय चांगलं सांग होय शेंदू बघ काय आता. अजून माझ्या ना डोक्यात एक चांगला विषय नाही हो पण ता जाऊन दे पुढच्या महिन्यात महाराजांची जयंती आहे त्याच्याबद्दल कोण काय बोलणार नाही हा.
पण तुम्ही काय बोलणार नाही आणि गावात कोण काय बोलणार नाही हा? कायम तो होय होय ओ काका आम्ही ना एक दणदणीत कार्यक्रम ठरवू आणि आजूबाजूचे 10 गाव बोला होय वा काय कार्यक्रम केले नि पोरांनी कसला दणदणीत फणफणी काय आणला आजा हो सांगतो 5च्या आठवड्यात आम्ही पाटील साहेबांकडे गेलो त्यांना सांगितलं महाराजांची जयंती आता त्यामुळे काहीतरी मदत करा होय आणि त्यांचं तुमका माहिती आहे ते कधी चांगल्या कामाक नाही म्हणतच नाही आणि ते बोलले की तुमका कसली आर्थिक मदत लागत ना ती माका सांगा तुम्ही टेन्शन घेऊ नको चांगला पण नक्की करतानाच काय हो गावात ना आम्ही 2 फुटाची महाराजांची मूर्ती आणतो आणि पाटील साहेबांच्या हस्ते त्याची पूजा करतलो आणि त्यानंतर गावकऱ्यांनी 2 व्हीलर आणि 4 व्हीलर घेऊन एक मोठी रॅली काढली काय होय करा काका आम्ही ना एक यंग पोरग्यांनी गावातल्या सगळ्यांका भगव्या सदरे वाटप करून ठरवलं तेच सदरे घालून महाराजांच्या जयंती घ्यायच्या महाराजांचा पूजन झाल्यावर एक भव्य रॅली काढली जाते हातात भगवे झेंडे तास्ता बरोबर अरे मी काय म्हणतोय ही रॅली त्या मोठेपण करण्यापेक्षा आपण त्या टायमात महाराजांची जयंती आहे ना तो काहीतरी चांगल्या बरोबर आहे मग चांगला काहीतरी केलं तो म्हणजे अरे चांगला म्हणजे काय रॅली न काढता आपण काय करायचा गड संवर्धन किंवा किल्ल्यांची काय जी साफसफाई करूची ता केला तो हा म्हणजे एका असा म्हणाचा की त्या वेळेत आपण आपल्या आसपासचे गडांची साफसफाई केली तर ता बारा ते रॅली काढण्यापेक्षा नाही तुम्ही सांगताच तर बरोबर हा पण कसा आपण जरी साफसफाई केलं तरी कचरो तो होतच होता आणि आपल्या तालुक्यात असे कितीतरी गड किल्ले असतात आणि ऐतिहासिक ठिकाणं त्यांचा काय रोज फरक आपल्या आणि शिवाजी महाराजांच्या विचारात त्या वेळात आपल्या देशात जवळपास 800च्या वर किल्ले होते एक ठिकाण काय होतं याचा महाराजांनी विचार केल्याने असतो ना तर पुढे अखंड स्वराज्य झालं ना एवढे गड हा एवढी ऐतिहासिक ठिकाणं आपण किती भाग्यशाली आहोत आपण जपणूक केली ना तर त्याचा उपयोग काय नुसते महाराजांचे मावळे म्हणून चाललं नाही तसा वागाचा पण लागता हे आले तुम्ही ते पॉट महाराजांसारखी दाढी ठेवतात असे मिशनवर हात मारतात चंद्रावर लावतात तर एका रीतीन बरा पण महाराजांसारख्या बाह्य अंगान होण्यापेक्षा अंतरंगान त्यांचे गुण आणि त्यांची शिकवण जर मनात भिनवून घेतलास ना तर ती खरी महाराजांका आदरांजली ठरत एकदम बरोबर बोललो अरे या उत्सवांसाठी रॅलींसाठी अरे महाराजांनी कधी जन्मच घेतलेला नव्हतो त्यामुळे महाराजांच्या जन्मावर बोलण्यापेक्षा पूर्ण जन्म महाराजांनी ज्या कार्यासाठी आपला जीवन व्यतीत घालवल्यानी हा त्याचा जर विचार केलास त्याची जर शिकवण घेतलास तसा जर केलास तर ती खरी शिवजयंती कळलं काय त्यामुळे विचार करा तुमका काय करूचा आता नुसते गडांवर गेल्यावर फोटो काढल्यावर चालणार नाही साफसफाई करू होई अरे महाराजांका आपण देव का म्हणतो 33 कोटी देव एका बाजू आणि आपले महाराज एका बाजू ह्याचा कारण एकमेव असो माणूस जो सर्वसामान्य माणसाच्या जन्मात येऊन आपल्या कर्तृत्वाच्या जीवावर देवत्वात पोचलो याचा जगातला एकमेव उदाहरण म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यामुळे विचार करा तुम्ही यंग आहात धावा नको रॅली बिली काढू महाराजांच्या विचारात आणि त्यांनी जन्म व्यतीत केल्याने या मातीसाठी त्याचा साजेसा असा कार्यक्रम हो करू त्यामुळे काय तर ठरवा आणि बोला आमचं नाही काका तुमचं म्हणणं नका पटला आम्ही फक्त महाराजांची जयंती दणदणीत कशी साजरी होता ह्याच बघत असतो पण ती दणदणीत सुद्धा साजरी होता त्यांच्या विचारांका साजेशीर होत असता ह्यो विचार करणं नाही काय रे बरोबर आहे ना होय बरोबर होय नक्कीच चला बाबा
इलो आपण पण तुमका 4 गोष्टी चांगले कळले, चांगले विचार तुमच्या मनात दिले. अरे पण मेल्यानं आपण जमलो का? नाटकाचा करतालाच काय 1 महिना राहिलो. काहीतरी विचार करा, चांगला विषय सांगा नका. हा तर नाटकाचा एक विषय माझ्या डोक्यात. आपण नाटक करूया त्याच्यात तर गावात एक हापूस मॅन असता. कोण? स्पायडरमॅन सारखो हापूस मॅन. स्टोरी काय ना सुरू होता तर गावात एक पोरगो असता. तेका ना गावात कुत्र्याची किंमत. तो शाप भरी भिकेचे डोळे लागलेले असतले. त्याचा एक दिवशी त्याच्या घरात नसता काय खाव. काय करतलो? अकडी तकडी बघता आणि एक थंय त्याका पडलेलो गावता आंबो. तो पण एका साईडीन डासावलेलो. मेल्याचा फुटके नशीब. पण भुके पोटी मायजो खाता. आणि तो आंबो खाल्याच्या नंतर त्याच्या सुपर पॉवर याचा. ज्या माणसा चलात घोपान नव्हता तो चित्त्यावर को पळाक लागला. ज्या माणसा कुत्र्याची किंमत नव्हती त्या माणसाची आता मदत घेतो. त्याचा आता जय जयकार होऊ लागलो. आणि तो आजूबाजूच्या गावात हापूस मॅन म्हणून प्रसिद्ध होता. तो कसा वाटला नाटक? हापूस मॅन आंबो एक खांग कुत्र्यावर को धावता. हा जेका 30 किलोची उचलूची ताकद नाही एका 10-3चा बळी येता. याच्यापेक्षा आमचं बाहुबली बरो. नको तर काय सांगू नको, मी घरात चाललोय. पार्लेजीर वर झालो इलो. पार्लेजी आपण घेऊन येणार. पार्लेजी कधीचा? ए फालतूगिरी सोडून देऊया. आमका काम आहोत तुका काम आहोत. रात्री परत यायचा विचार करायचो. ए मी रात्री मी चाललोय कामा. तुमचा गप मार तू. बघ रे माहिती कसली स्टोरी या. किती पैसे कमायचे हो पिक्चर. सा जाऊन दे पण हय इले तर 4 ज्ञानाच्या गोष्टी कळले. आणि तुमच्या इल्याबद्दल धन्यवाद. जाऊ नको अजून ऐकालो. चला येतो.